पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणातील सगळ्यात मोठी बातमी येते। 28 दिवसात आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित झाली आहे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले। न्यायालयाकडून आरोपी विरोधात प्रायमा फेसी पुरावे असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय। खटल्याची रोज सुनावणी होणार आहे। सुनावणी आता इन कॅमेरा पद्धतीने होणार असल्याचं समजतंय। भीमराव कांबळे याला पहिल्यांदाच प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्यात आलं होतं। कोर्टात युक्तिवाद करताना आरोपीच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला, मात्र पुरावे नसल्यामुळे आरोपीवर आरोप निश्चिती करण्यात आलेली आहे। 15 दिवसात चार्जशीट दाखल करण्यात आलं होतं, ते सादरही करण्यात आलं होतं। त्यात आता चार्जशीटवर सुनावणी पार पडली आहे। आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहे। शिवानी, अखेर आता आरोप निश्चिती झालेली आहे आणि ती 28 दिवसात। आपण बघितलं तर फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवा असं मागणी करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर हेच या सगळ्या तपासाला आहेत, या सगळ्या केसला वेग आल्याचं पाहायला मिळालं होतं। आज पहिल्यांदाच जो भीमराव कांबळे आरोपी आहे त्याला प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांच्या वकिलांकडनं आणि कुटुंबियांकडनं जे आहेत, कुटुंबियाचे वकील आहेत त्यांच्याकडनं युक्तिवाद करण्यात आला आणि हा युक्तिवाद असा होता की कुटुंबियांकडे सगळ्यात जास्त सबळ पुरावे होते, म्हणजे त्याची केलेले सगळ्या टेस्ट आहेत, लैंगिक चाचणी आहे ती आहे, त्याच्यासोबत पीएम रिपोर्ट्स आहेत, या सगळ्याची तपासणी पुन्हा एकदा करण्यात आली। त्याच्यानंतर दोषारोप पत्र होतं त्याची देखील माहिती संपूर्ण कोर्टाला देण्यात आली आणि त्याच्यानंतर या भीमराव कांबळेवर आहे आता आरोप निश्चिती करण्यात आली आहे। रोज यावर आता सुनावणी पार पडणार आहे आणि अपेक्षा आहे की या सगळ्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि अर्थातच फास्ट जेवढं हे सगळं प्रोसेस सुरू होती ती आरोप निश्चिती जर झाली आहे, पण आता न्यायाच्या प्रतीक्षेत सगळे कुटुंबीय दिसतंय। माधवी, नक्कीच आता रोज या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। शिवानी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नसरापूरच्या या प्रकरणी जनतेकडून, ग्रामस्थांकडून खूप रोष व्यक्त होत होता आणि आता या सगळ्या प्रकरणी आरोप निश्चिती झालेली आहे, त्यामुळे नसरापूर अत्याचार प्रकरणी अत्यंत मोठी अपडेट आहे।